कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सर्वांनी टायटल बघितलेलं असेल। आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत, अर्थातच जवस खाण्याचे कोणते असे महत्त्वाचे फायदे आहेत ते आज आपण बघणार आहोत। बघा, जवसला इंग्लिशमध्ये जे आहे फ्लॅक्सीड म्हणतात, हिंदीमध्ये जे आहे अलसी म्हणतात आणि मराठीमध्ये जवसच म्हणतात। आणि जवसामधले असे कोणते पोषण घटक आहेत किंवा असे कोणते गुणधर्म आहेत ते आता आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले म्हणजे जवसमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं, फायबर असतं, थायमिन असतं, त्याचबरोबर जे आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे आहे मोठ्या प्रमाणात असतं, ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं। हे सर्व जे आहे ते जवसमध्ये असतं, त्याच्यासाठी जवस हे खाणं खूप फायदेशीर आहे। त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये त्याला सुपरफूड असं सुद्धा म्हणतात। तर कोणकोणते फायदे आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिला फायदा म्हणजे जवसमधील असलेलं ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपल्या हृदयाचं संरक्षण करते व हार्ट अटॅक पासून धोका जो आहे तो कमी करण्याचं काम करत असते। त्याच पद्धतीने बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते बाहेर काढण्याचं काम सुद्धा हळूहळू जवस करत असतो व आपल्या शरीरातील रक्तभिसरण प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी सुद्धा जवस खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असतं। त्याच पद्धतीने दुसरा फायदा कोणता आहे, तर दुसरा फायदा म्हणजे जर तुमचं पोट साफ होत नसेल, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर तुम्ही सकाळी उपाशी पोटी जर 2 चमचे जवस पाण्यात टाकून घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने पोट साफ होण्यासाठी मदत होते व पोटातली जे मल असते तो बाहेर निघण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते। कारण त्याच्यामध्ये जवसमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात फायबर असतात आणि फायबर जे आहे मल काढण्याचं काम चांगल्या पद्धतीने करतात व पाचन क्रिया जी आहे तीच मस्त छान पद्धतीने सुधारते। त्याच पद्धतीने की जवसाचा तिसरा फायदा कोणता आहे, तर जवसाचा तिसरा फायदा म्हणजेच की लिव्हरचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी जवसाचा खूप चांगल्या पद्धतीचा फायदा जो आहे तो होत असतो। त्याच पद्धतीने बघा, दुसरा फायदा जो आहे तो म्हणजे की तुमच्या रक्तातील शुगर जर नियंत्रित नसेल, कारण कमी जास्त होत असेल, तर तुम्ही नियमित जवसाचं सेवन केलं तर ती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते होत असते। त्याच्यामुळे जवस अत्यंत उत्तम आपल्या आरोग्यासाठी मानण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने तुमच्या केसांच्या समस्या असतील की केसांमध्ये कोंडा होत असेल किंवा केस गळत असतील किंवा केसामध्ये खाज येत असेल, खाजीचा कोणताही प्रकार म्हणजे त्वचेचा कोणताही खाजीचा प्रकार असू शकते की त्याने काय होते की त्वचा जी आहे ती ड्राय होत चालते आणि ड्राय झाल्यानंतर खाज निर्माण होते किंवा मग अनेक प्रकारच्या कोंड्याच्या समस्या ज्या आहेत त्या होत असतात, त्या कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही जवसाचा उपाय हा करू शकता। जवसाचे अनेक प्रकारचे फेस लेप सुद्धा आहेत किंवा हेअर लेप सुद्धा आहेत, जे आपण घरच्या घरी तयार करून आपल्या केसांना लावू शकतो। त्याने केसांच्या मुळाला पोषण मिळतं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या केसांना ग्रोथ होण्यासाठी फायदा होत असते। त्याच पद्धतीने आपण आता पुढे बघणार आहोत की तुमचं वजन जे आहे सतत वाढत असेल तर तुम्ही जवसाचा जे आहे उपयोग तुमच्या आहारामध्ये केल्याने जो वजन जे आहे ते नियंत्रित राहते व वजन कमी होण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असते। त्याच पद्धतीने जर तुमची पाठचं दुखणं असेल, समजा तुमची पाठ कंबर दुखत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, जवस घ्यायचे आहे। जवसाच्या बिया ज्या असतात त्या छान पद्धतीने तुम्हाला भाजून घ्यायच्या आहे आणि जिथे तुमची पाठ किंवा कंबर दुखत असेल तिथे तुम्ही छान पद्धतीने एखाद्या कापडामध्ये बांधून जर तुम्ही तिथे बांधून ठेवलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा आराम मिळते व पाठीचं दुखणं जे आहे ते कमी होते। जवस बघा खाल्ल्याने सुद्धा पाठीचं दुखणं कमी होते आणि जर जास्तच जर दुखत असेल तर तुम्ही नक्कीच त्याने पाठीला बांधून जरी ठेवलं तरी सुद्धा तुमचं जे पाठीचं दुखणं आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं। त्याच पद्धतीने जर तुमच्या गुडघ्याचा त्रास असेल किंवा मोठ्या प्रमाणात तुम्हाला छातीमध्ये कफ झाला असेल, कफ काढायला सुद्धा जवसाचा खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होत असतो। तुम्हाला काय करायचं आहे, जवस छान पद्धतीने भाजून घ्यायचे आहे। तुम्ही त्याचं पीठ सुद्धा भाजून घेऊ शकता, मिक्सरमध्ये काढून जवस भाजून घ्या, मिक्सरमधून काढून त्याचं पीठ तयार करून ते सुद्धा तुम्ही त्याने शेकवू शकता। तुमच्या छातीला जे आहे त्याने तुम्हाला छान पद्धतीने शेकवायचं आहे। जुन्यातला जुन्यात जो कफ असतो तो बाहेर निघण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होते। हे उपाय जे आहे ते करून बघितल्यानेच काय होतं की कळतं माणसाला की फायदा होते की नाही। तर नक्कीच करून बघत जा आणि कमेंट करून मला सांगत जा। तर काय करायचं आहे, तुम्हाला त्याने शेकवायचं आहे की तुमच्या जुन्यातला जुना कफ जे आहे तो बाहेर पडण्यास मदत होईल। त्याच पद्धतीने जर तुमच्या गुडघ्यांना त्रास होत असेल तर जवस खाल्ल्याने, कारण मोठ्या प्रमाणात जे आहे 34 ग्रॅम जे आहे ते कॅल्शियम असतं जवसमध्ये,
त्याच्यामुळे जर गुडघ्याचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही जवस खाल्ल्याने छान पद्धतीने कॅल्शियम जे आहे ते पुरते आणि खूप चांगल्या पद्धतीने हाडे मजबूत होण्यासाठी सुद्धा मदत होत असते। त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये कॅल्शियमची जी कमतरता असेल ती भरून काढण्यासाठी जवस ही फायदेशीर ठरत असते। तसेच जर स्किनचे प्रॉब्लेम, जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील, चेहऱ्यावर तेजस्वी नसेल किंवा चेहऱ्यावरचं तेज हळूहळू कमी होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जवसाचं सेवन नियमित करायचं आहे। म्हणजेच की तुम्ही रोज सकाळी खा किंवा मग तुमच्या कोणत्याही आहारामध्ये तुम्ही जवसाचा समावेश करू शकता। आता जवसाचा समावेश कसा करायचा, तर जवसाची चटणी तयार करू शकता किंवा मग जवसाचे कोणतंही थालीपीठ वगैरे करत असाल तर त्यामध्ये तो चिमूटभर तुम्ही टाकू शकता किंवा चपाती करत असाल, पोळी करत असाल तर त्यामध्ये सुद्धा 1-1 चमच तुम्ही घालून जवसाचं जे पीठ आहे तुम्ही त्यामध्ये मिक्स करा आणि त्याचं करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। सॅलेडवर टाकू शकता, गरम पाण्यात सुद्धा तुम्ही घेऊ शकता। हे जे आपल्या आहारामध्ये समावेश थोड्या थोड्या प्रमाणात केल्याने खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होते। त्याचा छान पद्धतीने शिरा सुद्धा केला जातो। जे आपले गव्हाचं पीठ असते त्या भाजून त्याच्यात जर टाकलं तर खूप चांगल्या पद्धतीचा शिरा सुद्धा होतो आणि तो खाल्ला सुद्धा जातो। तर अशा विविध रेसिपी सुद्धा तुम्ही करून तुमच्या आहारामध्ये जवसाचा समावेश करून तुम्ही खाऊ शकता। त्याने अनेक पद्धतीचे आजार जे आहेत ते बरे होतात व आपल्या शरीरात अनेक चांगल्या पद्धतीच्या क्रिया ज्या आहेत तुम्हाला दिसून येतात। आता जवस घ्यायचं पण जास्त प्रमाणात घ्यायचं नाहीये, म्हणजेच की तुम्ही दिवसाचे जे आहे 1 ते 2 चमचा जवस खाल्ल्याने कोणतेही साईड इफेक्ट होत नाही। पण जर तुम्ही जास्त जवस खाल्ले तर तुम्हाला जुलाब लागू शकतात किंवा मग तुमचं जे आहे की रक्तदाबाचा त्रास असेल तर रक्तदाब हे वाढू शकतं। त्याच्यामुळे तुम्ही खायचे कसे, तर फक्त तुम्ही ती भाजून घ्या आणि चांगल्या पद्धतीने भाजून घेतल्यानंतर दिवसातून तुम्ही 1 किंवा 2 चमचा जवस इथला तुमच्या आहारामध्ये रोजच्या रोज तुम्ही घेऊ शकता। त्याच्यापेक्षा जास्त जे आहे ती नाही घेऊ शकत, कारण जवस जे आहे ते गरम गुणधर्मात येते, त्याच्यामुळे ते जास्त प्रमाणात घेतल्याने नक्कीच त्याचा जे आहे फायदा होणार नाहीये। अशा पद्धतीने आपण जवसाचे जे आहे ते फायदे बघितलेले आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओ।